ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। उद्धव ठाकरेंनी प्रभू श्रीरामाच्या नावानं राजकारण करू नये असं वक्तव्य महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केलेलं आहे। तर भाजपच्या नेत्या नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय। जनाब उद्धव ठाकरेंना आता रामरक्षा आठवली, अयोध्येत राम मंदिर बनलं तेव्हा तिथं ते का गेले नाहीत? ठाकरे रामरक्षा नाही तर पक्षरक्षा करतायत असा हल्लाबोल नवनीत राणांनी केलाय। तुम्ही या, आपण एकत्र हनुमान चालीसा पठण करू असंही नवनीत राणांनी म्हटलेलं आहे। तर ठाकरे सेनेचं आंदोलन पक्षाचं संरक्षण करण्यासाठीच आहे असं म्हणत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी रामरक्षा आंदोलनावर जोरदार टीका केलेली आहे। 2019 मध्ये केलेल्या गद्दारीचं प्रायश्चित्त वाटत असेल तर संघ भूमीवर जाऊन नाक घासून माफी मागा असं आव्हान नवनाथ बन यांनी उद्धव ठाकरेंना दिलंय। अयोध्येमध्ये भगवान प्रभू रामचंद्राचा प्रतिष्ठापना होती तेव्हा उद्धव ठाकरे निमंत्रण असूनही गेले नाही। खरं तर या गोष्टीचं वाईट वाटतं की उद्धव ठाकरेजींनी भगवान प्रभू रामचंद्राला राजकारणाचा विषय केलाय आणि राजकारणाकरता कुठल्याही स्तरापर्यंत जाण्याचा हा प्रयत्न आहे। ज्यांनी दर्शन घेतले नाही एवढे भव्य मंदिराचं देवाचं, तर ते रामरक्षा काय करणार आहे? रामरक्षा करत नाहीये जनाब उद्धव ठाकरेजी, ते पक्षरक्षा करत आहे। आणि आता जनाब लागल्यानंतर नावा पुढे तर मला वाटतं त्याच्यासाठी काही ना काही ऑल्टरनेटिव्ह करायला लागेल। ते रामांची आठवण याच्यासाठी झाली की जेवढे आमदार चालले गेले, खासदार चालले गेले, मी आणि माझा मुलगा फक्त पक्षात राहिले, ही परिस्थितीमध्ये काय करणार आहे उद्धव ठाकरेजी? तुमचं हे आंदोलन रामरक्षेसाठी नाही तर उभाटाची रक्षा करण्यासाठी आणि पक्षाची रक्षा करण्यासाठी हे आंदोलन आहे, हे महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे। 2019ला हिंदुत्ववादाशी गद्दारी केली, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी गद्दारी केली, त्यामुळे याचं प्रायश्चित्त जर का उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत यांना वाटत असेल तर त्यांनी संघस्थानावर जाऊन नाक घासून एकदा माफी मागितली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।